हॅलो नमस्कार, कशा आहात माझे यूट्यूब फॅमिली मजेत ना? तर मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण ना इथं जे की नवीन शिकलेले आहेत आणि त्यांना शिकायचं पण आहे, जे की नवीन नवीन म्हणजे स्टुडंट आहेत आणि त्यांना कसं आता कोणाला म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम असतं, तर कोणाला फॅमिली सपोर्ट करत नाही, तर त्यासाठी मी ना घरगुती म्हणजे घरी कसं शिकायचं आपल्याला, तर इथं मी आज तुम्हाला शिकवणार आहे आयब्रो कसे करायचे. तर इथं मी पहिला घेतलेला आहे थ्रेड. हा थ्रेड कुठेही शॉपमध्ये अवेलेबल असेल आणि याची किंमत असेल मला वाटते 50 किंवा 60. तर जर तुम्हाला आता कुणाला शॉप जवळ असेल किंवा कुणाला लांब असेल, तर आपला घरगुती जो धागा असतो ते जरी तुम्ही यूज केलात आणि धागा म्हणजे खूप मोठा नाही लेंथला, म्हणजे जाडीला असाच छोटा पाहिजे, म्हणजे इझिली ते म्हणजे केस वगैरे निघतील, जे की पायावरचे म्हणा, हातावरचे म्हणा, जे आपण प्रॅक्टिस कराल तेव्हा. तर जो मोठा धागा असेल ना तेवढं क्लिअर निघत नाही. आणि कसं आपण हेच असा म्हणजे ह्याची साईज बघू शकता, हेच प्रॅक्टिस करायचं असतं म्हणून ह्या साईजचा तुम्ही घरगुती म्हणजे जे काही कपड्या शिवायचा जो धागा असतो तो यूज करू शकतो तुम्ही. तर इथं बघू शकता मी हा घेतलेला आहे थ्रेड. आता हा जो मी थ्रेड आहे ना, हे पहिला मी दातात असं म्हणजे असं अडकवते दातात. जास्त घ्यायचं नाही, थोडंच घ्यायचं. त्यानंतर हा मी उजवा हात आहे तो मी असा फोल्ड म्हणजे राऊंड करते. किती करते, ह्याला मी 4-5 राऊंड करणार आहे. तुम्ही बघा, 2 झाले, 3, 4. आता हे बघू शकता मी किती डिस्टन्स ठेवलेला आहे. असा इथं बघू शकता लेंथ बघा. तर हा जो मी डाव्या हातात जो म्हणजे ह्याचा दोरा घेतलेला आहे राऊंडर, तो काय करायचा, थोडंसं ह्याची लेंथ वाढवायची जेणेकरून आपल्याला असा अजून एक असं फोल्ड करता येईल. त्यानंतर हा जो थंब आहे त्याचा आपण वापर करणार आहोत, नेकचा नाही. नेक यूज करायचं नाही. नेक असं 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 केल्याने नेकला ताण पडून म्हणजे मानेला ताण पडून मान दुखल. त्याच्यामुळं ना आपल्याला हा म्हणजे ते मानेचा वापरच करायचा नाही, आपल्याला थंबचाच वापर करायचा. तर इथं बघू शकता मी असं घेतलेलं आहे थ्रेड. आता इथं आपण शिकणार आहोत की थ्रेड आपल्याला कसा पकडायचा. स्टार्टिंगला तर थ्रेड कसा पकडायचा हे शिकणार आहोत, आयब्रो पर्यंत जाणार नाही. तर इथं बघू शकता मी थोडाच घेतलेला आहे, जास्त घ्यायचा नाही थ्रेड तोंडा, जेणेकरून कस्टमरला जास्त पकडला ना तर आपण करतो तेव्हा ना हे थ्रेड जो ओला झालेला असतो सगळा फोरहेडवर म्हणजे सगळं असं ओलं करून टाकते ह्याच्याने, जे की आपण जे थुक्का असतो ते सगळं फोरहेडला लागतं आणि कस्टमरला क्लायंटला ते तसलं घाण प्रकार आपल्याला चांगलं सर्व्हिस द्यायचं आहे. तर इथं बघू शकता मी घेतलेला आहे. इथं मी इथं 3-4 राऊंड आपण करू शकतो. असं काही नाही की असंच केलं पाहिजे किंवा तसंच केलं पाहिजे, तुम्हाला जसं इझी पडेल तसं करा. आता इथं बघू शकता मी 3-4 राऊंड घेतलेला आहे आणि ह्याचा तुम्ही जास्त डिस्टन्स घेऊ शकता. तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे ते बघा, तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे त्याच्यावर फोकस द्यायचा आहे, की मी असं सांगितलं किंवा ते तसं सांगितलं आहे तसं नाही. आपल्याला हे बघू शकता असं. आता मी हे आपल्याला जेव्हा आपण असं प्रेस करतो मानेने नाही तर आपल्या बोटाने आपल्याला असं प्रेस करायचं आहे. बघा मी कशी करते. आणि हा जो आपण पकडलेला आहे हे आम्ही त्याला सीझर म्हणतो, हे जे आहे ना हे तुम्ही बारीक करत जाता. काय काय लोक काय करतात असं हे दोरा कमी करत जातात. आपल्याला हा दोरा कमी करायचा नाही, आपल्याला हाच दोरा वाढवायचा आहे. तर इथं बघू शकता. आणि आपलं जेव्हा म्हणजे असं वाटतं की इथून आपल्याला म्हणजे बारीक दोरा पडतोय तर आपण हा थ्रेड असा लूज करायचा. बिलकुल असं काही करायचं नाही. ह्याच्याने समोरच्यालाही मध्ये स्किन म्हणजे फोरहेडची स्किन येते, आयब्रो करायला गेल्यावर त्यांना जखमा होतात. असं काही करायचं नाही. आपल्याला असं जास्त करून हे 3-4 दिवस तुम्ही फक्त थ्रेड कसा पकडायचा, आपल्याला कसा थ्रेड चालवायचा ह्याच्यावरच फोकस करायचा आहे. तर इथं बघू शकता आवाज येत असेल तुम्हाला थ्रेडचा, मी कसं करत आहे असं. थंब पण मेन आहे. आयब्रो म्हणजे शिकलं ना खूप इझी आहे, त्याला काही कष्ट लागत नाही, खूप इझी आहे. तुम्ही फक्त ना स्टार्टिंगला मी म्हणते
फक्त थ्रेडचा वापर करा. की कसं करायचं आहे फक्त हे लक्षात ठेवा. हे थंब आणि हे 2 बोटं. आपल्याला वाटते आता आपलं हे होत आहे की थ्रेड आपल्याला कमी पडत आहे, तेव्हा आपण हे करायचं. आता नेट मी इथं नेट यूज करते का बघा. असं 3-4 वेळा राऊंड करायचा आणि जास्त पण करायचं नाही, जेणेकरून चिमटा बसेल समोरच्या कस्टमरला आणि आपल्याला आलेल्या कस्टमरला आपल्याला चांगली सर्व्हिस द्यायचं. आपल्याला त्यांना त्रास द्यायचा नाही किंवा त्यांना कुठेतरी दुखापत करून पाठवायचं नाही. आपल्याकडे तो परत कस्टमर आला पाहिजे असं आपल्याला समोरच्या कस्टमरशी ट्रीट करायचे, समोरच्याला ट्रीट करायचे. तर असं आपण आता 2-3 दिवस तुम्ही फक्त थ्रेडचीच प्रॅक्टिस, म्हणजे थ्रेड कसा पकडायचा आणि कसं करायचं तर तुम्हाला. आणि हो, हे झाल्यानंतर आता डायरेक्टली आयब्रोज करायला जाऊ नका. आपण कुणाचं तर स्वतःचाही हात घेऊ शकता, म्हणजे स्वतःचा हात तरी नाही घेऊ शकत, पण लेग्सवर आपण करू शकतो. तुम्ही लेग घ्या आणि त्याच्यावर असं लेग्सवर असं थ्रेड फिरवत बसा, जेणेकरून जे की केस असतील रिमूव्ह होऊन जातील. तशी प्रॅक्टिस करा. त्यानंतर घरचे कोणी असेल त्यांचं फोरहेड करायला जा आणि फोरहेड केल्यानंतर अपर लिप. आता तर फोरहेडला तर अपर लिपला तर आपल्याला शेप द्यायचा नाही. आपल्याला फक्त आता स्टार्टिंगला आपल्याला हँड लेग्सवर करायचं आहे. कोणाचा हँड घ्या, त्याच्यावर प्रॅक्टिस करा. घरच्यांवर जास्त करा, डायरेक्टली कस्टमरवर करायला जाऊ नका, कारण आपल्याला तेवढी प्रॅक्टिस नाही. त्याच्यामुळे सांगते स्टार्टिंगला स्वतःच्या लेग्सवर करा, त्यानंतर आपल्या घरच्यांवर प्रॅक्टिस करा आणि मग आयब्रोकडे. आयब्रोकडे तर स्टार्टिंगला जाऊच नका, डायरेक्टली फोरहेड आणि अपर लिप करा. चीन हे सगळ्या गोष्टी तुम्ही स्टार्टिंगला करा, त्यानंतर आयब्रो. आणि आयब्रो करताना पण पहिला आपण शेप बघायचा की त्याचा समोरचा शेप कसा आहे, त्याच्यावरच आयब्रो करायचं. डायरेक्टली आयब्रो जाऊन करायला जाऊ नका. तर आता आपण तर पहिला थ्रेड कसा पकडायचं ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर उद्या कशावर प्रॅक्टिस करायचं, कसं करायचं, त्यासाठी काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला जर असे माझे क्लासेस आवडत असतील तर नक्की जॉईन करायला विसरू नका. आणि हो, तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल. चला बाय.